नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आज उठायला थोडा उशीरच झाला होता कारण रात्री राधामुळे जरा जागरण झालं होतं. 2-3 वाजता झोपलो त्यामुळे सकाळी उठायला उशीर झाला. आज म्हटलं आत्याला नाश्त्याला काय बनवावं, गावाकडची आठवण होत होती म्हणून म्हटलं चला आज सूप बनवूया. तर गावाकडे रोज नाश्त्याला असतं सूप आणि इकडं आम्ही वेगळंच म्हणजे मी आवर्जून सूप बनवत नव्हते, म्हणजे घरी असतंच, मग आत्याला इथे थोडं काहीतरी वेगळं असावं म्हणून मी वेगळं बनवत होते. पण आज म्हटलं चला आत्या पण म्हटलं कर मुगाचं सूपच, मग आज मुगाचं सूप बनवलं. आणि मुगाबद्दल तर काय सांगायचं, मग हिरवे मूग एवढे पौष्टिक असतात आणि ह्याच्यामुळे ना वजन पण वाढत नाही आणि पोट भरून खाऊ शकतो आपण, त्यामुळे सूप बनवायचा बेत होता. जर तुम्ही पण वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल ना, तर पोट भरून खायचं आणि वजन कमी करायचं असेल ना, तर हे सूप नक्की ट्राय करा. नाश्त्याला पोट भरून खाल्लं तरी पण चालेल, ह्यात काय जास्त कॅलरीज नसतात किंवा वजन पण नाही वाढत. आता इकडे माझं सूप बनवायचं चालू होतं, तोपर्यंत आत्या लसूण नीट करत बसल्या होत्या आणि सिरियल चालू होते. मग म्हटलं सिरियल बघत बघत लसूण पण नीट करायचं होईल, तर ते चालू आहे आत्यांचं. आता इथं माझं सूप पण बनवून झालं होतं. आता मी आले आत्याला कंपनी द्यायला सिरियल बघायला. म्हटलं सूप पीत पीत सिरियल बघूया सकाळी सकाळी. आता हे सूप पिताना पण पोट भरल्यासारखं राहतं. भरपूर वेळ सारखी सारखी भूक लागत नाही किंवा अनहेल्दी खायची काही क्रेविंग पण होत नाही. आणि रोज एकच सूप प्यायला पण बोर होतं बरं का. मग कधी मसूरचं बनवायचं, कधी मटकीचं बनवायचं, कधी मुगाचं बनवायचं. त्यामुळे वेगवेगळे प्रयत्न करायचं आणि चांगलं लागतं. पोट भरल्यासारखं पण वाटतं आणि टेस्टी पण लागते. आणि प्रोटीन पण असतं त्याच्यामध्ये. आणि हे काही फळं ह्यांनी ऑर्डर केली होती. तर हे पीच आहे, ह्याला मराठीत आडू म्हणतात. आणि हे खजूर आहेत, पिवळे खजूर आहेत. म्हणलं चला टेस्ट करून बघावं. आता मी पण पहिल्यांदाच ट्राय करणार होते. आता ते कसं कट करायचं असतं हे पण जास्त माहीत नव्हतं, म्हणून इथं चालू होतं माझं प्रयत्न करायचा. आणि मला वाटलं तुम्हाला माहीत असेल हे फळ, त्यामुळे नेहमी नवीन काही फळ असेल तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला दाखवते ते. पण बऱ्यापैकी मला असं वाटलं की हे माहीत असेल तुम्हाला, म्हणून मग ह्याचा काय मी व्हिडिओ शूट नाही केला. पण टेस्ट बघायची होती आणि खरं सांगू का, फारशी काय आवडली नाही बरं का मला टेस्ट याची. खजूर मात्र खूप छान लागत होता, एकदम गोड होता. टेस्ट 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 कशी आहे रे? आवडलं? कसं आहे? नाही आवडलं ना? कोण मी नाही, आपलं तुरट आहे असं, थोडं थोडं आवळ्यासारखं लागतं. ना हे गोड आहे, गोड आहे एकदम. आता फळ आवडो किंवा नाही आवडो, तर ह्याच्या बिया मात्र आम्ही जपून ठेवते. लावून बघायच्या आलं तर ठीक आहे, जरा वेगळं फळ आपल्या वातावरणात आलं तर ठीकच आहे. पण बी किती छान आहे ह्याचा. हा बी वाळल्यानंतर असा विचार करते कुंडीतच लावावं. जर रोप आलंच तर मग गावाकडे घेऊन जाता येईल. आता आत्या, हो आणि आयुष तर डीमार्टला निघालेत. बाय आयुष.
गावाकडे असल्यानंतर ना आत्यांचा फारसा योग येत नाही का डीमार्टला जायचा. आणि पाऊस पण चालू होता. म्हणलं आत्यानं तुम्हाला पण काय आणायचं असलं तर जावं म्हटलं ह्यांच्यासोबत. आणि मग आयुषला आजी असली की बरं वाटते, म्हणजे आजीकडे कसं हट्ट करायला येते. आम्ही कसं अनहेल्दी काय घ्यायला नाही होय म्हणतोय ना, आजी असले की हां ठीक आहे, आजीनं सांगितलं की लगेच घ्यायला होते त्याला. त्याच्यामुळं त्याला पण आजीला घेऊन जायचं होतं. मग आत्या आले होते इथे डीमार्टला यांच्यासोबत. छोटी साडी घ्यायची. इथे ना आयुष्य आत्यांना म्हणत होता की राधाला कपडे घ्या बरं नवीन. मग आत्या म्हणले तिला भरपूर कपडे जातात, तर मग साडी घ्या तिला असं म्हणत होता. मग आत्या म्हणल्या ती छोटी अजून, मग छोटी साडी घ्या तिच्यासाठी असं त्याचं म्हणणं होतं. आणि इकडं आल्यानंतर नेहमी गॉगल घालून हे नखरे करायचे असते त्याला. त्याची एकच विष असते, ट्रॉलीमध्ये बसायचं, गॉगल घालायचं आणि अख्खं डीमार्ट फिरायचं. एवढे असते डीमार्टमध्ये नेहमी. ना डीमार्टमध्ये आम्ही जेव्हा पण येतो ना तेव्हा त्याचं हेच चाललेलं असते. तुला बी घ्यायची घेऊ की तुला बी घेतलं मी तुला 2 घेतली. छान छान आहे. आता मात्र त्याचं म्हणणं असतं की सगळं राधालाच बघताय तुम्ही, मला काय सुद्धा घेत नाही. म्हणून इथं त्याच्यासाठी चॉकलेट घेतले होते. आता इथं ना त्याचं सामान काढायचं चालू आहे आणि त्याच्यासोबत ना चेकिंग पण चालू आहे की त्याला जे घेतले ना ते आहे का. आधी काय व्हायचं, आयुष खूप हट्ट करायचं, हे पाहिजे ते पाहिजे. तिथं डीमार्टमध्ये आम्ही घ्यायचो, पण बिल करताना मात्र आम्ही रिटर्न ठेवायचं आणि घरी आल्यानंतर तो विसरून जायचा. आता तो तसं करत नाही, त्याच्या लक्षात असतं त्यानं काय घेतले आणि काय ट्रॉलीत टाकले. तर हे बघायचं पण चेकिंग पण चालू असतं त्याचं. आता डीमार्टमधनं बाहेर आल्यानंतर ना अपोजिट साईडलाच तिथे फ्रूटचं एक स्टॉल होता, तर त्या तिथे त्याला हे फळ दिसलं. आता हे द्राक्ष आहेत, आपल्या इकडे नाहीत वाटतं, बाहेर पिकतात आणि ते 400 रुपये किलो वगैरे होते म्हणत होते. आणि त्याला ते घ्यायचं होतं. मग आता इथं आला आणि हे ड्रायफ्रूटचं दुकान आहे. म्हणजे इथं ना मला हे पाहिजे होतं, हळीव पाहिजे होते, म्हणून ते हळीव घ्यायला आले होते. ह्याचं मात्र चाललेलं की ह्याला काय खायला भेटते का ते शोधायचं चालू होतं. आता हळीव तर मी घेतली, सोबत मी ह्यांना खोबरं पण आणायला सांगितलेलं. म्हणजे आता तुम्ही म्हणसाल की घरी एवढं नारळ असून तू खोबरं विकत घेते, तर घरून आणलं होतं पण ते संपले आता. आणि आता विकत जेव्हा आणायला जातो ना आपल्याला त्याची किंमत कळते. ते 500 रुपये किलो होतं खोबरं आणि घरी आमच्या एवढे नारळ आहेत की सांगायचं नाही. फक्त आणायला आणले होते पण ते संपून गेले. आता घरी जाईपर्यंत कधी वाट बघायची, त्यामुळे ते विकत आणलं होतं मी. आता हे रिटर्न यायचा टाईम झाला पण पाऊस चालू झाला होता, त्यामुळे इथं थोडा वेळ थांबले ते आणि त्याच्यानंतर मग घरी रिटर्न आले. बरं, आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मात्र मला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.